नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे शहरात सुरू असलेल्या मल्ल निस्सारण कामाला गती दे, अन्यथा मनपावर मोर्चा आणणार, शिवसेनेचे ललित माळी यांचा मनपाला इशारा. धुळे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे धुळे शहरातील नागरिक हैराण झालेले आहेत. दरम्यान 850 कोटी रुपये खर्च करून शहरात सुरू करण्यात आलेली मल निस्सारण योजना रखडलेली आहे. धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गली क्रमांक 6 परिसरात काम संत गतीने चालू आहे. त्याचप्रमाणे शहरातील मॅटर्निटी हॉस्पिटल, शाळांचा परिसर, उघड्या गटारी, खड्डे व रखडलेल्या कामामुळे धुळीचे साम्राज्य व निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे या कामाची संत गती आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणामुळे धुळेकर नागरिक हे त्रस्त झालेले असून तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी शिवसेना नेते ललित माळी यांनी केलेली असून अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ललित माळी यांनी मनपा प्रशासनाला दिलेला आहे. धुळे शहरात 850 कोटीची मलनिस्सारण योजना चालू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ती हद्दवाढ गावांमध्ये आणि बाजारपेठमध्ये हे 850 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. यापूर्वी ती देवपुरात 154 कोटीची मंजूर झाली होती. मागील 6 वर्षात 154 कोटीची मलनिस्सारण योजना पूर्ण झालेली नाहीये. आज तागायत त्या ठिकाणाहून एकही पाईपलाईन मधून पाणी गेलेले नाहीये. तरीही असू द्या, आता जी 850 कोटीची पाईपलाईन योजना चालू झालेली आहे तीही त्याच पद्धतीने चालू झाली. कोट्यवधीचे रस्ते आत्ताच बाजारपेठमध्ये झालेले आहे आणि त्यावर ते खोदकाम सुरू आहे. अतिशय संत गतीने चालू आहे. मान्सून समोर असताना सुद्धा त्या ठिकाणी संत गतीने, धीम्या गतीने ते काम चालू आहे. ठेकेदारावर कोणताच प्रशासनाचा अंकुश नाहीये. आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माननीय आयुक्त मॅडम यांना आज आम्ही निवेदन स्वरूपाचे एक पत्र दिलेले आहे की लवकरात लवकर यांना ठेकेदाराला तंबी देऊन एक सिस्टमॅटिक काम करायला लावा की 200-500 मीटरचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर लगेच त्याच्यावर कॉन्क्रीटीकरण झालं पाहिजे. अशा पद्धतीने काम केलं तरच ते काम बाजारपेठमध्ये शक्य आहे. आणि हद्दवाढ गावांमध्ये जसं आता वलवाडीमध्ये, वरखड्यामध्ये खोदून ठेवलेलं आहे. महिन्यापासून ते खोदलेले आहे, 4-4, 5-5, 6-6 महिन्यापासून. पण त्या ठिकाणी त्यांनी कोणतीच उपाययोजना केली नाही, खोदून चालले गेलेले आहे. आमची आता त्या ह्या वतीने मॅडमांना विनंती की त्यांना आत्ताच्या आत्ता त्यांनी आदेश काढावे आणि त्याच्यावर कारवाई करावी. जय महाराष्ट्र.